आमच्या मोठ्या ताई आल्यात आता, वृषली ताई आणि त्यांचा मुलगा आहे वृषली ताईंचा, आमचा सकाराम आणि आमच्या मोठ्या ताई. बारक्या आमच्या ताईडीसाठी त्या ड्रेस घेऊन आलेत बड्डेसाठी, तर दाखवतात त्या आईंना. त्या हा यश आहे मोठा आणि भाऊ बरोबर जांभळ्याखाली बसलेत भाऊ. आणि मोनिका ताईंच्या सासू आणि हे सासरे त्यांचे, तर ते पण आले. तिचा बड्डे त्याच्यामुळे मग ते पण आले. इथं आई बनवतात बिर्याणी. चिकन टाकले त्यांनी, सगळे मसाले वगैरे टाकतात बिर्याणीमध्ये. लेअर देऊन काही टाकत नाही आहे, आम्ही डायरेक्टली बनवणार आहेत, कारण बरेच जण आहेत त्याच्यामुळं थोडं लेअर वगैरे देऊन बनवायचं म्हटलं तर त्याला भरपूर टाईम जाईल. आणि एक तर पाहुणे आलेत, सगळे वाट बघतायत, एक तर बरेच वेळ झालं, त्याच्यामुळं मग डायरेक्ट बनवायचं ठरवलं आईने. बघा ते असे बनवत आहेत. सध्या फ्राय करायला टाकलं चिकन, पूर्ण चिकन मसाला वगैरे टाकतात त्याच्यामध्ये. त्या इकडं तांदूळ वगैरे सगळं भरपूर खराब राडा सगळं मग असं आवरलेलं मी सगळं. पण आता बिर्याणीसाठी सगळं कांदे वगैरे सगळं सोललं, लसूण वगैरे, तर सगळं राडा परत झाला आहे. तर हे सगळं परत साफ करावं लागणार आहे. आधी तेवढं बनवून ते पूर्ण शिजायला टाकली, मग हे पूर्ण सगळं परत साफ करून घ्यायचं आहे सगळं. भाऊजींनी मला फुलं आणून दिलेत, मी एवढी फुलं सगळी साफ केलेत, मला असं बनवले बघा फुलांचं. आणि आता डेकोरेशन बनवायला चालू करते ह्यांचं धोंड्यासाठी. तर चला मी करते डेकोरेशन, बघूयात कसं होतंय काय. मी पहिल्यांदाच करते, तर बघूयात आपण आता डेकोरेशन कसं होतंय काय. आज कोंडे ते जावई जेवण म्हणजे धोंडे जेवण असल्यामुळे ते स्वागताची तयारी केली जात आहे. पाहू शकता येते तुम्ही, आमच्या ताई दादाच्या मिसेस आहेत ताई, ते धोंडे जेवणाची तयारी करतात. हे जे आहे स्वागत हे जावई लोकांसाठी आहे. पाहू शकता हे असंच पुरा आगमन जावयांचं केलं. इथे आहे ते परी काय रे बाळा, इथे परी आहे. त्याच्यानंतर पलीकड साईडला झेंडूचे फुलं वगैरे करतात. वहिनी जावयांचं स्वागत कशा प्रकारे करणार तुम्ही सांगा. पाहू शकता तुम्ही, वहिनी जावयांचं झेंडूचे स्वागत अशा प्रकारे केलं जातंय. खूप छान असं ताईंकडून स्वागत केलं जाणार आहे. तर बघा फायनली माझं पूर्ण डेकोरेशन करून झाले. मला जसं पाहिजे तसं एकदम एवढं छान आहे, पण झाले बऱ्यापैकी. आम्हाला फुलं काही जास्त भेटली नाहीत, जेवढ्यात भेटले तेवढ्यात केले. तर दाखवते मी. बघा स्टार्टिंगला असं लिहिलं एंट्रीला, आणि हे असं बनवलं. तर बघा फायनली माझं पूर्ण डेकोरेशन करून झाले. स्टार्टिंग बघा अशी केली मी. तर चला दाखवते मी तुम्हाला आता स्टार्टिंगपासून कसं केलं ते. बघा जास्त डिझाईन छान करायचं होतं, पण आम्हाला फुलं जास्त भेटले नाहीत. तर बघा मी अशी स्टार्टिंग आमची केली. हे झालं आमचं फुल डेकोरेशन. पैसे होते आमच्याकडे, आम्ही जावयांना कमी नाही करत पैशाला, आमच्याकडे पैसे असतात, पण आम्हाला फुलं भेटले नाही. बघा सगळ्यांचे ताटांचे 4 जोड्यांचे आम्ही 4 डेकोरेशन बनवले इथं. तर चला आता ह्यांना सगळ्यांना भूक लागली, आपण घेऊया त्यांचं जेवायला सगळ्यांना. चला आता. तर बघा हे आमच्या सगळ्या 4 जोड्या आणि त्यांची मुलं. सगळेजण वाढतायत, आई पण वाढतात त्यांना. भाजी वगैरे सगळं बनवले बघा. भाजी बनवली, चपाती, श्रीखंड पण वाढले, तिकडे वाढतात अजून. आणि धोंड पण बनवल्यात, आमरस बनवलाय. ताई धोंड खातात बघा. आणि हे सगळेजण बसले बघा. खावा. बिर्याणी पण बनवली बघा आम्ही. व्हेज बनवले, नॉनव्हेज बनवले. इकडं आमचं भरलेलं ताट दिसतंय आमचं, कारण हे आमचे व्हेजवाले जावं इथं. बाकी हे सगळे नॉनव्हेजवाले आहेत बघा 3, तेवढे एकच व्हेजवाले आहेत. मग बसलेत बघा सगळेजण जेवायला. बघा जेवण सगळ्यांचं झालं. आता मोठ्या ताई आईंची ओटी भरतात. अधिक मासात आईची ओटी भरायची असते ना मुलींनी, म्हणून मग ताई ओटी भरते. मग त्यांनी पटपट केलं. सगळ्यांनी सोबत आल्या सगळ्याजणी, आणि सगळ्यांनीच ताईंची ओटी वगैरे आईंची ओटी भरली सगळ्यांनी एकत्रच. ताई चालल्यात आता, त्यांना भरपूर उशीर झालाय. त्यांना भिगवणला जायचंय, त्याच्यामुळं मग रात्रीचा अंधारात उशीर होईल ना, म्हणून मग ते लवकर निघाल्यात. आता जास्त उशीर झाला तर परत त्यांना अजून त्यांच्याकडं भरपूर साऱ्या गाया पण आहेत, जर्सी गाया, त्यांना त्याच्या धार पण काढायचे जाऊन. त्याच्यामुळं मग त्या लवकर निघाल्यात. आता गडबड केली, नेमकं लाईट पण गेली, त्याच्यामुळे सगळं अंधारच आहे. येईल आता लाईट थोड्या वेळानं, गरम होते सगळ्यांना. काय झालंय ताई सांगा.
कसं टेन्शन येतं एवढं? मी काय ओवाळलं नाही वय होय भाऊ, ओवाळलं नाही तुम्हाला कोणी? मग बघा बरं ओवाळलं की नाही. राहणार आहे ना तुम्ही? मग कशाला बूट घालताय? बघा भाऊ ना, चांगलं मी विचारलं बूट का घालताय काय, तर काही बोलतात बघा. आता एवढं सगळं काय आता युट्यूबला दाखवता नाही येणार, पण करत भाऊ हे भरपूर चेष्टा करतात बघा आमचे. ही जोड बघा आमची ब्लॉग बनवतात भाऊ. तो ताई चालल्यात आता, सगळेजण चेष्टा करतात त्यांचे ते चाललेत म्हणून, काही ना काही बोलतातच त्यांना एकटूस. तर खूप गडबडीत चाललेत ना, म्हणून त्यांची सगळे चेष्टा करायला लागले काही ना काही. ते बघा आमचे भाऊ तिकडे आहेत, जेवण वगैरे करून आमच्या सकड्याला घेऊन थांबलेत जाऊन तिथं. आमच्या भाऊंच्या बोटच मोकळी द्यावे. शंभूला पण घेऊन जायचंय काय? शंभू तू चालला? शंभू बाय. ए शंभ्या, इथंच राहू, मी इथं जातो, तू एकटा. बाय शंभ्या. ए शंभू बाय, मी जाते आता, जाते मी. तू जा एकटाच आता. चल ये बाहेर, ये बाहेर ये, चल. शंभू रडायला लागला, त्याला गाडीतून घेतल्यामुळे ऐकतच नाही, रडतोय. म्हणजे मला पण बसायचंय. थोडं समजवलं, बस म्हणजे आपण जाऊयात म्हणलं, आपण पण घेतलं त्याला शांत करून. बारामतीचे भाऊ झोपले, बाकी हे बघा सगळे बाय बाय करायला आले होते. आम्हाला पण बाय बाय करता का? आम्ही कुठे जायचं? डेकोरेशन साठी सगळं बलून वगैरे घेऊन यायचं येतं. बर्थडे गर्ल आमची झोपली, मग ती झोपली तर बर्थडेच्या वेळेस चांगली छान उठेल. ते तर दाखवलेलं नाही. हे बघा आमच्या म्हशी वगैरे सगळ्या, हे आमच्या म्हशी. तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये बोलले होते बघा की आमच्या म्हशी दिवसभर इथं नसतात, संध्याकाळी येतात ह्या वेळेस. बाकी वेळेस इकडं पाठीमाग आमच्या घराचं झाड आहे, त्या झाडाखाली त्यांना बांधलेलं असतं सावलीला. यावेळेस इथं आणलेलं असतं. मग आता त्यांना भाऊजींनी चारा पाणी त्यांचं सगळं केलंय. आता चला आता बर्थडेची तयारी करायची. आता पूर्ण घर जेवढं खराब झालंय सगळं पूर्ण व्यवस्थित साफ करायचंय. तर बघा आमच्या ताईचं बारक्या बाळाचा आमचा बड्डे करायचा होता, पण नेमकी लाईट पण गेलेली आणि तिला थोडा ताप पण आला, त्या आजारी होती. त्याच्यामुळे मग सगळं डेकोरेशन पूर्ण कॅन्सलच केलं सगळं करायचं. फक्त म्हणजे छोटासा केक कट करू, कारण ऑलरेडी केक आणला होता घरामध्ये. आमच्या ताईंनी केक आणला होता छोटा, तर मग त्याच्यातच बड्डे सेलिब्रेट केला.